परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेचे निवडणुकीची बिगुल वाजलेली आहे। दरम्यान या ठिकाणी 10 तारखेपासून नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिंतूर तहसील परिसरामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी तसेच या ठिकाणी तहसीलदार राजेश सरोदे, मुख्य अधिकारी उमेश ढाकणे या तिघांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज घेणे व देण्याची प्रक्रिया सध्या घडीला सुरू आहे। दरम्यान 10 तारखेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये आज दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत तब्बल 39 नगरसेवक पदासाठी उमेदवारांची अर्ज दाखल झालेले असून 2 पदे हे नगराध्यक्ष पदासाठी आलेली असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमांसोबत बोलताना या ठिकाणी जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या वतीने सांगण्यात आले होते दिनांक 16 नोव्हेंबर रविवार रोजी निवडणूक आयोगाकडून सुट्टी त्यावेळेस जाहीर केली होती। त्यामुळे या ठिकाणी रविवारी दिनांक 16 तारखेला तहसील कार्यालयातील निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद राहील असे सांगितले होते। मात्र सध्या घडीला निवडणूक आयोगाकडून आज एक पत्र प्राप्त झालं आणि त्या अनुषंगाने उद्या दिनांक 16 नोव्हेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळत आहे। त्यामुळे जे पण इच्छुक उमेदवार आहे त्यांनी उमेदवारी अर्ज रविवारी देखील दाखल करू शकता। या ठिकाणी 10 ते 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय परिस्थिती बघितली आपण भाजप पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे बोर्डीकर तसेच अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे तसेच या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष पदासाठी आपापली उमेदवारी घोषित करण्यात आली। मग यामध्ये भाजपकडून प्रताप विनायकराव देशमुख यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे, तर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सबिया कफील फारुकी यांची उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेस पक्षाकडून इस्माईल पहलवान यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। दरम्यान 25 नगरसेवक निवडून द्यावयाचे 12 प्रभाग असून त्यातून 25 नगरसेवकांची या ठिकाणी निवड करून द्यायची, तर थेट तिसऱ्यांदा जनतेतून एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे। दरम्यान या निवडणूक प्रक्रियेमध्ये सध्या घडीला 17 तारखेपर्यंत आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। तरी या उमेदवारी अर्जामध्ये आता नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार अर्ज दाखल होतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।